हॅलो फ्रेंड्स, प्रयाग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. आजच्या लेक्चर्समध्ये आपण स्पोर्ट करंट अफेअर्स या ठिकाणी भाग हा त्याचा 6वा भाग बघणार आहोत. यापूर्वीचे 5 पार्ट्स आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे, परंतु ती लिंक जे चॅनलचे मेंबर्स आहेत त्यांनाच त्या ठिकाणी दिसणार आहे. त्यामुळे शैक्षणिक चालू घडामोडी आणि क्रीडा घडामोडी या जर आपल्याला पाहायच्या असतील तर आपल्याला चॅनलची मेंबरशिप या ठिकाणी जॉईन करावी लागेल. आणि याचा एक मेंबरशिप घेतल्याचा फायदा एक होणार आहे की ही जी क्वेश्चन्सची PDF आहे ही तुम्हाला त्या ठिकाणी ग्रुपवरती मिळणार आहे. व्हॉट्सअपचा ग्रुप आपण केलेला आहे आणि तो फक्त मेंबरशिप लोकांसाठीच केलेला आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण ज्यावेळेस मेंबरशिप जॉईन कराल त्यावेळेस ॲटोमॅटिकली आपल्याला कम्युनिटी टॅबमध्ये आपल्याला एक पोस्ट दिसेल, त्या ठिकाणी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची ही लिंक आपणास देण्यात आलेली आहे. ठीक आहे, तर आजचं हे लेक्चर्स जे आहे हे सर्वांसाठी आहे. एक डेमो लेक्चर असणार आहे. अशाच पद्धतीचे आपण स्पोर्ट करंट अफेअर्स आपल्या चॅनलवरती घेतलेली आहेत आणि तुम्हाला त्याचा नक्कीच या समूह साधन केंद्र समन्वयक भरती परीक्षेमध्ये फायदा होईल. ठीक आहे, तर आज आपण या ठिकाणी 15 क्वेश्चन्स घेणार आहोत आणि साधारणतः एक 3 ते 4 दिवसामध्ये 3 दिवसाला आपण या ठिकाणी स्पोर्ट अफेअर्स आणि पुढच्या 3 दिवसात करंट अफेअर्स एज्युकेशनल ते एक आपण या ठिकाणी घेणार आहोत. डेली आपली जी KP पेपर सेकंडवरची एक क्वेश्चन सिरीज आहे त्यावरचे 10 पार्ट्स आपण आत्ता सध्यापर्यंत अपलोड केलेली आहेत आणि ते डेली चालूच राहणार आहे आपलं. ठीक आहे, तर बघा, नोव्हेंबर 2025मध्ये झालेल्या ICC वुमन्स वर्ल्ड कप 2025चे विजेतेपद कोणत्या संघाने प्रथमच मिळविलेले आहे? तर भारतीय संघाने ते प्रथमच मिळविलेले आहे हे आपण लक्षात घ्या. नोव्हेंबर 2025मध्ये झालेल्या ICC वुमन्स वर्ल्ड कप 2025मध्ये 100% तो प्रश्न आपल्याला परीक्षेत विचारला जाऊ शकतो. ICC वुमन्स वर्ल्ड कप 2025 फायनल कोणत्या 2 संघांमध्ये खेळला गेला? हा सुद्धा तेवढाच महत्त्वाचा प्रश्न आहे. भारत आणि साऊथ आफ्रिका यामध्ये या 2 संघांमध्ये हा फायनल खेळला गेला होता. त्यामध्ये पराभूत दक्षिण आफ्रिका झालेला आहे आणि भारत त्यामध्ये विजयी झालेला आहे. थर्ड क्वेश्चन पहा, ICC वुमन वर्ल्ड कप 2025मध्ये प्लेयर ऑफ द सिरीज कोण ठरलेलं आहे? आता हे सर्व इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण या ठिकाणी घेतलेली आहेत, त्यामुळं हे सर्व मुद्दे जे आहेत, हे सर्व क्वेश्चन्स जे आहेत हे सर्व महत्त्वाची आहेत. याचं उत्तर आपण बघितलं तर दीप्ती शर्मा हे या ठिकाणी याचा आन्सर आहे. प्लेयर ऑफ द सिरीज ठरलेली आहे. भारताचा 91वा चेस ग्रँड मास्टर नोव्हेंबर 2025मध्ये कोण घोषित झाला? बघा, 91वा भारताचा चेस ग्रँड मास्टर. ठीक आहे, GM आपण म्हणतो 91 GM. आता 91वा आहे तो कोण ठरला? राहुल VS हा त्या ठिकाणी ठरलेला आहे. आता पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्यामध्ये बघा, राहुल VSला 91वा GM दर्जा कोणत्या स्पर्धा जिंकून मिळाला? ठीक आहे, म्हणजे कोणती स्पर्धा जिंकली त्याच्यामुळे त्याला 91वा ग्रँड मास्टर हा दर्जा आपण दिलेला आहे. कोणाला? राहुल VSला. ठीक आहे, तर तो बघा या ठिकाणी 6th एशियन इंडिव्हिज्युअल चॅम्पियनशिप्स 2025 हे त्याचा आन्सर या ठिकाणी असणार आहे. आता पुढच्या क्वेश्चन्सकडे आपण जाऊया. 6वा प्रश्न आहे, लँडो नॉरिसने 2025 फॉर्म्युला 1 वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकून मॅकलेरनसाठी कित्येक वर्षानंतर ड्रायव्हर्स टायटल मिळवून दिला? हा विक्रम कोणाच्या शर्यतीनंतर निश्चित झालेला आहे? ठीक आहे, तर बघा, लँडो नॉरिसने हा जो कारनामा केलेला आहे मॅकलेरनसाठी खूप वर्षानंतर ड्रायव्हर्स टायटल मिळवून दिलेलं आहे आणि याचं उत्तर जर बघितलं आपण तर याचं उत्तर आहे अबुधाबी GP. ओके, अबुधाबी GP आहे. पुढच्या नंतर यामध्ये बघा 2025 F1 वर्ल्ड चॅम्पियनशिप म्हणजे फॉर्म्युला 1 नावाची जी वर्ल्ड चॅम्पियनशिप आहे, लँडो नॉरिसनी आत्ता आपण वरच्या प्रश्नाशी संबंधित बघितलेली होती. या अंतिम शर्यतीत म्हणजे अबुधाबी या शर्यतीमध्ये कोणती पोझिशन मिळवून टायटल निश्चित केलेलं होतं? त्यानं P1, P2, P3 आणि P4 असे टायटल्स असतात, तर त्यामध्ये त्याने P3 हे टायटल्स मिळवलेलं होतं आणि ही स्पर्धा कुठे झाली होती? तर अबुधाबी GB आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा आपला आता, नोव्हेंबर 2025मध्ये झालेल्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम 2025चे एकूण विजेतेपद कोणत्या विद्यापीठाने जिंकले? म्हणजे सर्वाधिक, बरं का, एकूण विजेतेपद म्हणजे त्या ठिकाणी सर्वाधिक किंवा नंबर 1 वरती सर्वात कोणतं विद्यापीठ यामधलं खालचं राहिलं? दिल्ली, मुंबई, पंजाब आणि चंदीगड. ठीक आहे, तर यामध्ये नोव्हेंबर 25मध्ये झालेल्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेममध्ये चंदीगड विद्यापीठ त्या ठिकाणी
निवडलेला आहे किंवा विजेतेपद सर्वाधिक जिंकलेले आहेत. आता त्यावरच एक प्रश्न आधारित घेतलेला आहे, तो सुद्धा महत्त्वाचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे नवीन असतील ना त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि मेंबरशिप जॉईन करा, जेणेकरून तुम्ही जर खरंच त्या ठिकाणी सिरियस असाल एक्झाम रिलेटेड तर तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल. खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम 2025मध्ये चंदीगड विद्यापीठाने किती पदकाची एकूण कमाई करून विजेतेपद बचावले? ठीक आहे, तर त्यामध्ये 67 विजेतेपद त्या ठिकाणी मिळविलेले आहे. आता पुढचा प्रश्न घेऊया आपण. नोव्हेंबर 2025मध्ये भारतीय बॅडमिंटनपटू संस्कार सारवत, आता हा सुद्धा प्रश्न तयार होतो की संस्कार सारवत हा कोणत्या खेळाशी रिलेटेड आहे. ठीक आहे, तर हे सुद्धा त्या ठिकाणी नोट करून घ्या. BWF टुर्नामेंटमध्ये आपला पहिला सुपर 100 किताब जिंकून चर्चेत आला. तर आता चर्चेत आलेला आहे, मग त्या कोणत्या BWF होत्या? ठीक आहे, मग सय्यद मोदी होत्या का, गुवाहाटी मास्टर्स होत्या का, ओडिसा ओपन होत्या का, सिंगापूर ओपन होत्या? हे महत्त्वाचं आहे ना. तर त्यामध्ये बघा गुवाहाटी मास्टर्स 2025 हे त्याचा आन्सर आहे. क्वेश्चन व्यवस्थित पुन्हा एकदा लक्षात ठेवा आणि या PDF ज्यावेळेस मिळेल त्यावेळेस तुम्ही त्याचा आन्सरसुद्धा नोट डाऊन करून घ्यायचं आहे. नोव्हेंबर 2025मध्ये पुरुष एकेरी गुवाहाटी मास्टर्स 2025 जिंकणाऱ्या संस्कार सारवत याचा देश कोणता आहे? अतिशय सिंपल क्वेश्चन आहे. कधी या नावावरून आपण श्रीलंका किंवा नेपाळ किंवा या ठिकाणी वेगळं काहीतरी ऑप्शन्स देऊ शकतो. तर यामध्ये बघा भारत हा या देशाचा पुरुष एकेरीमध्ये गुवाहाटी मास्टर्स 2025मध्ये पुरुष एकेरीमध्ये याने उत्तम कामगिरी केलेली आहे. आपला 100वा ग्रँड मास्टर त्या ठिकाणी मिळविलेला आहे. ग्रँड स्लॅम तर आता एक ग्रँड स्लॅम म्हणता येणार नाही, परंतु हे एक त्या ठिकाणी गुवाहाटीला झालेल्या स्पर्धा होत्या, त्यामध्ये त्याने तो पुरस्कार मिळविलेला आहे. आता पुढचा प्रश्न आहे, ICC वुमन्स प्लेयर ऑफ द मंथ नोव्हेंबर 2025 हा पुरस्कार कोणत्या भारतीय खेळाडूला वुमन्स वर्ल्ड कप फायनलमधील कामगिरीवर मिळालेला आहे? तर प्लेयर ऑफ द मंथ म्हणून, ठीक आहे, प्लेयर ऑफ द सिरीज त्या ठिकाणी आपण जर बघितलं होतं प्लेयर ऑफ द मॅच किंवा ते तर दीप्ती शर्मा होतं, परंतु या ठिकाणी आता वर्ल्ड कप फायनलमधील कामगिरीवरती मिळालेला आहे. तर त्याचा आन्सर हे जे आहे हे शेफाली वर्मा हे त्याचा आन्सर आहे. प्रश्न जे आहेत हे अतिशय महत्त्वाचे आहेत. यातला एक तरी क्वेश्चन आपल्याला 100% परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. नोव्हेंबर 2025मध्ये झालेल्या फिडे वर्ल्ड कपमध्ये ह्या गोवा या ठिकाणी झालेल्या होत्या. यासारख्या मोठ्या बुद्धिबळ स्पर्धा भारतात घेण्यात येण्याचे एक प्रमुख उद्दिष्ट काय आहे? ठीक आहे, आता याचं एम काय आहे किंवा एक हेतू काय असेल की या फेडरेशन इंडियन याच्या ज्या वर्ल्ड कपच्या ज्या बुद्धिबळ स्पर्धा आहेत, ठीक आहे, तर या कशासाठी आपण या ठिकाणी घेतोय? ओके, तर त्याचं जर उत्तर आपण बघितलं मित्रांनो तर त्यामध्ये बघा भारतीय खेळाडूंना घरच्या मैदानाचा अनुभव देणे हे या ठिकाणी उत्तर आहे. आपण जर या ठिकाणी प्रश्नाचा अभ्यास न करता सुद्धा असे काही परीक्षेत प्रश्न येत असतात, त्या ठिकाणी आपण या प्रश्नांना इझिली सॉल्व आउट करू शकता. ठीक आहे, पुढे नंतर 14 नंबरचा क्वेश्चन आपण या ठिकाणी बघणार आहोत. नोव्हेंबर 2025मधील स्पोर्ट करंट अफेअर्समध्ये भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी युथ पॅरा ॲथलेट्सच्या कामगिरीवर विशेष भर कोणत्या कारणामुळे होता? भारतीय क्रीडा क्षेत्रातील, ठीक आहे, तर बघा आता नोव्हेंबर 2025मधील स्पोर्ट करंट अफेअर्समध्ये भारतीय क्रीडा क्षेत्रातील युवा पॅरा ॲथलेट्स म्हणून आपण युथ म्हणजे तरुण पॅरा ॲथलेट्सच्या कामगिरीवर कोणत्या कारणामुळे भर देण्यात आलेला होता बरं? कुठल्या स्पर्धा वगैरे त्या ठिकाणी चालू होत्या का? तर एशियन युथ पॅरा गेम्स या त्या ठिकाणी चालू होत्या. संबंधित गेम्स संबंधित आपण करंट अफेअर्स यापूर्वीच्या पार्ट्समध्ये सुद्धा टाकलेली आहेत, त्यामध्ये सुद्धा बरेच बारकावे आपण विचारात घेतलेली आहेत, ती सुद्धा आपण त्या ठिकाणी पाहून घ्यायची आहेत. ओके, 15 नंबरचं क्वेश्चन बघूया. नोव्हेंबर 2025मध्ये खेळून झालेल्या इंडिया व साऊथ आफ्रिका टेस्ट सिरीज 2 टेस्टबद्दल मुख्य परीक्षायोग्य मुद्दा कोणता आहे? आता हा या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन देणार होतो, परंतु आपण नेक्स्ट व्हिडिओपासून हा तुम्हाला क्वेश्चन या ठिकाणी देऊया. आपण इंडिया व साऊथ आफ्रिका टेस्ट सिरीज सेकंड टेस्टबद्दल मुख्य परीक्षा एक मुद्दा आहे की या ठिकाणी दोन्ही सामने हे तटस्थ मैदानावरती त्या ठिकाणी हे आन्सर नाही आहे त्याचं आन्सर जे आहे ही वर्ल्ड कप टेस्ट चॅम्पियनशिप, बरं का, ही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा एक भाग होती, हे आपण त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. ओके, तर संबंधित आपले जे काही 15 क्वालिटी क्वेश्चन्स हे झालेले आहेत हे आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत
आपला एक 10 मिनिटाचा जो आपण शेड्यूल ठरवलेला आहे तो या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. आपणास दिलेल्या ज्या काही सूचना असतील त्या आपण जर सिरियस असाल तर त्या ठिकाणी मेंबरशिप जॉईन करू शकता. PDF प्राप्त करण्यासाठी व्हॉट्सअप लिंक तुम्हाला त्या ठिकाणी कम्युनिटी टॅब्समध्ये जे मेंबर्स आहेत त्यांनाच त्या ठिकाणी दिसणार आहे आणि PDF सुद्धा तुम्हाला त्यावरती पेपर 2 सहित या करंट अफेअर्स सहित मिळणार आहे. त्यामुळे आपण आपल्या ग्रुपमध्ये राहिल्यावर सर्व काही माहिती शेअर आपल्याला करता येणार आहे. ठीक आहे, तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑन करा आणि आपले परीक्षेच्या संबंधित आपल्या ज्ञानात भर घालून घ्या. ठीक आहे, तर भेटू आपण आपल्या पुढच्या लेक्चर्समध्ये. तोपर्यंत हॅव अ नाईस डे. बाय बाय अँड थँक्यू.